मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापलेला आहे। मराठा आरक्षणाचे नेते माननीय मनोज जरांगे पाटील हे आता मुंबईला यायला निघालेले आहेत। मुंबईत जरी उच्च न्यायालयाने त्यांना आझाद मैदानामध्ये उपोषण करण्यास मनाई केली असली तरी देखील मुंबईत येण्याचा त्यांचा निर्णय हा ठाम आहे। मुळामध्ये राज्य सरकारने या मराठा आरक्षणाबाबत काहीतरी ठोस भूमिका घेण्याची अत्यंत गरज आहे। सध्या मराठा समाजाला SCBC मध्ये 10% आरक्षण आहे आणि या आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेले आहे। त्याची सुनावणी देखील अंतिम टप्प्यात आहे। त्याबाबत लवकरच निकाल देखील लागू शकतो। त्यामुळे SCBCच्या आरक्षणावर ही मागील आरक्षणाप्रमाणे एक प्रकारे टांगती तलवार आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही। त्याचबरोबर ज्यांना कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांना थेट OBC मध्ये देखील आरक्षण मिळत आहे। हे कुणबी नोंदीची प्रक्रिया ही जी शिंदे समिती नेमलेली आहे त्यासाठी सरकारने आता 6 महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे। परंतु कुणबी नोंदीची प्रक्रिया ही अत्यंत वेळ खाऊ आहे, त्यामुळे ती अत्यंत जलद गतीने राबवण्याची गरज आहे। मागील सरकारच्या वेळेला ज्याप्रमाणे जलद गतीने कुणबी नोंदीची प्रक्रिया राबवण्यात आली तशीच जर राबवली आणि ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्या जर पुन्हा एकदा वेबसाईटवर टाकल्या तर यामधून निश्चित प्रकारे एक प्रकारे मार्ग निघू शकतो। ज्यांना कुणबी नोंदी नाही आहे त्यांच्यासाठी आता वेगळा निर्णय घेण्याची गरज आहे। पूर्वी त्यांना EWS मिळत होते, आता SCBC मिळाल्यामुळे EWS मिळू शकत नाही। समजा SCBC जर रद्द झाले तर पुन्हा एकदा मराठा समाजाला EWSचाच मार्ग पत्करावा लागणार आहे। ज्याला कुणबी नोंद आहे त्याने कुणबीतनं आरक्षण घ्यावे आणि ज्याला कुठली नोंद नाही आहे त्याला EWS मध्ये आरक्षण सरकारला द्यावे लागणार आहे। आता या संदर्भात सरकारलाच एक मार्ग काढणे अत्यंत गरजेचं आहे, कारण जी मागणी आहे त्या मागणीला सरसकट OBC अनेक त्यामध्ये कायदेशीर अडथळे आहेत, त्यामुळे ते कायदेशीर अडथळे पार करणं ही अत्यंत कठीण बाब असल्यामुळे सरकारला हा व्यावहारिक तोडगा यावर काढण्याची अत्यंत गरज आहे। दरवेळेला आंदोलन होतात आणि या आंदोलनामध्ये पुन्हा एकदा सर्व समाज एकवटतो आणि मग पुन्हा एकदा राजकीय वातावरण गढूळ होते। त्यामुळे सरकारने एकदा त्याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची अत्यंत गरज आहे। आरक्षण मिळणार असेल तर ठामपणे हो सांगावे, मिळणार नसेल तर ठामपणे नाही सांगावे, कारण केंद्र सरकारने 103वी घटना दुरुस्ती करून ज्या लोकांना आरक्षण नाही आहे त्यांना 10% EWS आरक्षण दिलेलं आहे। त्यामुळे EWS आरक्षण हे मराठा समाजाला सरसकट मिळू शकते। त्यामुळे सरकारनेच आता याबाबत व्यावहारिक तोडगा काढून ठाम निर्णय घ्यावा, ठोस भूमिका घ्यावी आणि स्पष्टपणे सर्वांनी सांगावे आरक्षण मिळणार असेल तर हो, नसेल तर नाही, आणि समाजाची दिशाभूल थांबवावी।